मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच आनंद झाला. अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या या वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय. खरं तर निवेदिता सराफ यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, पण त्यांनी प्रथमच जाहीरपणे भाजपाची भलामण केल्यामुळे त्यांच्या या वक्तव्याला राजकीय रंग आला नाही तरच नवल. पुन्हा एकदा ऐका निवेदिता सराफ नेमकं काय म्हणाले. मंचावरती उपस्थित सगळे आमदार संजय केळकर, खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल. मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच आनंद झाला. निवेदिता सराफांनी आपण भाजप समर्थक असल्याचं जाहीर केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावरती टीकेची झोड उठवली आहे. अधिक कलाकार पण होते, पण त्यांना डावलून दिलं गेलं. मग ह्यांना बोललंच पाहिजे. आता ती निवेदिता ना सराफ, अजून त्यांना काहीतरी हवं असेल. हवं असल्याशिवाय त्या बोलणारच नाही. तर मला वाटतं निवेदिताजी सराफच्या मिस्टरांना फार मोठे पुरस्कार मधल्या काळामध्ये मिळाले. जरा सरकारचं झुकतं माप असल्यामुळे कदाचित त्यांना वाटत असेल, पण मला असं वाटतं की महाराष्ट्राचा गौरव म्हणून त्यांनी विचार केला पाहिजे. खरं तर काही दिवसांपूर्वी अभिनेता आणि दिग्दर्शक महेश कोठारेंनीही आपण मोदी भक्त असल्याचं जाहीर सभेत सांगितलेलं होतं. त्यावरूनही बराच वाद रंगलेला होता. ते आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे, पण मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे. ते आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे, पण मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे. सिनेकलाकारांचा राजकारणातील वावर काही नवा नाही. अनेक सिनेकलाकारांनी लोकसभा तसंच विधानसभेत प्रतिनिधित्व केलंय. तसेच काही कलाकार विविध पक्षांसाठी प्रचार करताना दिसतात. त्यावरून त्यांना राजकीय टीकेचं धनी व्हावं लागलं होतं. निवेदिता सराफांनी केलेल्या त्या वक्तव्यावरून आता राजकीय टीकेचा सूर उमटू लागला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.